सोलापूर जिल्ह्यामधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी। ज्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं, गोरेंची राज ठाकरेंवर टीका। सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी। सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही, जाहीर केलेलं पॅकेज अतिशय तोकडं असल्याचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट। महसूल विभागामधील 47 अधिकाऱ्यांच्या बढत्या। महाराष्ट्राला मिळाले 47 अप्पर जिल्हाधिकारी। तब्बल 10 वर्ष रखडल्या होत्या बढत्या। नाशिकमधल्या खंडणी प्रकरणी लोंढे पिता पुत्राची अंबड पोलीस ठाण्यामध्ये रवानगी। बंगला बळकावल्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल। माजी अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांचं वृद्धापकाळाने निधन। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सांभाळला होता कारभार। जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते अशी शिवनकर यांची ओळख। औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी। 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त। कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला। कोल्हापुरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरामध्ये विशेष पूजा। नरक चतुर्दशी निमित्त देवीची नरकासुराचा वध रूपामध्ये बांधली अलंकार पूजा। पूजेमध्ये दाखवले भगवान श्री विष्णू यांनी सुदर्शन चक्रानं नरकासुराचा वध केल्याचं दृश्य। यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग शेअर बाजारामध्ये दुपारी 2:15 ते 2:45 या दरम्यान होणार, तर शेअर बाजाराला 22 ऑक्टोबरला पाडव्यानिमित्त सुट्टी असणार। ऐन दिवाळीमध्ये सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले। एका झटक्यामध्ये चांदी 9,000 जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपये। चांदी जीएसटीसह प्रति किलो 1,64,000 रुपये।